शिरूर शहरातील आनंद नगरी पतसंस्थेतील कोट्यावधीच्या गैरव्यवहार प्रकरणी सर्व संचालक मंडळ व तत्कालीन सर्व कर्मचाऱ्यांवर MIDC अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी शिरूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या। यात महिलांचाही सहभाग होता। यानंतर शिरूर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले। सुभाष जैन, श्रीकांत चाबुकस्वार, राजेश भुजबळ, रविकांत पुजारी, ललित सुराणा, योगिता लोढा, देवल शहा, धनंजय धुमाळ, प्रकाश येणारे, सतीश छाचेड, योगेश चंडेलिया, जयेश खांडरे, दिलीप मैड, निलेश मुथा, रामदास सरळ आदीसह अन्य ठेवीदार उपस्थित होते। शिरूर शहरातील आनंद नगरी पतसंस्थेत अनेक नागरिकांनी ठेवी ठेवल्या होत्या, मात्र ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत केल्या नाहीत। तसेच सभासद व ठेवीदारांचा विश्वासघात करून संचालक मंडळाने 16,70,54,361 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले। 16 महिन्यांनी सादर केलेल्या लेखा चाचणी अहवालावरून या प्रकरणी बँकेच्या चेअरमनसह 14 जणांविरुद्ध शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। या गैरव्यवहारात सहभागी सर्व संचालकांवर गुन्हा दाखल करावा, तसेच MPID कायद्यान्वये कलमे वाढवावीत। FRI मध्ये गैरव्यवहारात सर्व रकमेची नोंद करावी। ठेवीदारांना न्याय मिळण्यासाठी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावे, तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करून जास्तीत जास्त कडक कारवाई करावी अशी मागणी आंदोलक ठेवीदारांनी यावेळी केली। आम्ही आनंद पतसंस्थेचे सर्व ठेवीदार गेले 18 महिने आमचे लाखो रुपये कष्टाचे कमवलेले पैसे त्यांच्याकडे ठेवले होते, मात्र त्यांनी ते पैसे घेऊन त्यांनी ते स्वतः पैसे आता वापरत आहे ना, आमचे सगळे पैसे डोबावलेले आहेत आणि तोच पैसा घेऊन इतर जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना ते पैसे चारून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। तर आम्हाला फक्त आम्ही एकत्रित येऊन फक्त पोलीस स्टेशन या साहेबांना भेट त्या साहेबांना भेट एवढंच आमची प्रोसेस चालू आहे। तरी सर्व साहेबांना माझी विनंती आहे की कृपया आमच्या गरिबांचे पैसे लवकरात लवकर त्या धनाढ्य अशा भ्रष्टाचारी अशा माणसाकडून घेऊन द्यावेत। बँकेचं नाव होतं की आनंद पतसंस्था, आनंद ऋषी महाराज, आणि त्या आनंद ऋषी महाराज या पतसंस्थेचं या धनाढ्य माणसाने पूर्ण नाव धुळीस मिळवलेलं आहे। तरी माझी अशी विनंती आहे की आमचे पैसे लवकरात लवकर देऊन आमच्यावर उपकार करावे असं मी म्हणतो आणि एवढे बोलून थांबतो। पण तो कारवाईचा देखावा आहे असे आम्हाला वाटते, कारण अशा प्रकारची कलमं लावली गेली की या लोकांना सहज जामीन मिळू शकतो। हे जामिनावर सुटून परत जनतेच्या समोर ठेवीदारांच्या समोर उजळ माथ्याने वावरणार आहेत। यांच्या कोणत्याही सुखात कमतरता नाही। चांगल्या बंगल्यामध्ये राहतात, समाजामध्ये आलिशान फिरतात, सगळ्या कार्यक्रमांमध्ये हजर असतात। यांनी भावाभावांनी भांडणाचं नाटक करून आमचे सर्व पैसे घरी बिनव्याजी वापरल्यासारखं ठरवलेलं आहे। हे व्यापारी आहेत, यांना व्याजाची किंमत माहिती आहे। ठेवीदारांना व्याज सोडायला सांगतात आणि स्वतः मात्र पतसंस्थेचे पैसे वापरून व्याज बुडवतात आणि हा मोठा घोळ काही वर्ष चालवायचा, काही वर्ष ठेवीदारांचे पैसे वापरायचे, हे त्यांचं कारस्थान आहे असं माझं ठाम मत आहे। तुमची काय मागणी आहे? आता तुम्ही आमची मागणी अशी आहे की या सर्व संचालकांवर आणि ज्या कर्जदारांनी म्हणजे चोरडे फॅमिलीनी 95% रक्कम वापरलेली आहे यांच्यावर कठोर कारवाई व्हावी। यांच्यावर MPID कायद्याखाली गुन्हा दाखल व्हावा आणि जी कलमं कमी लावलेली आहेत ती शासनाने लावावी, MPID लावावा ही आमची मागणी आहे। पैसे आमचे कष्टाचे नाही, कोणाच्या बापाचे पैसे आमचे कष्टाचे नाही, कोणाच्या बापाचे। कोण म्हणतो देत नाही? अरे कोण म्हणतो देत नाही? त्यांची चाचणी अहवाल नेमण्यासाठी टीम केली। त्यांनी मुद्दाम होऊन 16 महिने ह्या गोष्टीसाठी लावले। 16 महिन्यानंतर त्यांनी अहवाल देताना त्यांच्या अहवालामध्ये सर्व बाबी निर्दिष्ट केल्या, पण FIR दाखल करताना त्यांनी त्यांना सॉफ्ट कॉर्नर दिला की त्याच्यातून इतर संचालक वाचवावे। वास्तविक पाहता त्यांनी जबाबदारी त्याच्या अहवालामध्ये निश्चित केलेली आहे, पण त्याप्रमाणे त्या अहवालाचं पालन केलेलं FIR मध्ये दिसून येत नाही। याबाबत आम्ही त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की सदरचे कलम लावायची बाबी पोलिसांची आहे आणि इतर संचालकांना का घेतलं नाही, ते राहिले असतील तर ते पोलीस घेऊ शकतात, त्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता। परंतु शिरूर पोलीस स्टेशनने FIR दाखल करताना याच्यामध्ये MPID ॲक्टमध्ये सदरची रक्कम 25 कोटीपेक्षा जास्त असताना
फक्त भांडवल मुद्दल भांडवल म्हणून 16 कोटीवरच FIR दाखल केली आहे. वास्तविक पाहता सदरची रक्कम मोठी आहे आणि सदरचा गुन्हा आर्थिक गुन्हे अनुसंधान विभागाकडे वर्ग करणे गरजेचं आहे. 25 कोटीपेक्षा जास्त रक्कम दाखवणं गरजेचं आहे. FIR अपूर्ण असून अपूर्ण FIRच्या आधारे जर आरोपीवर कारवाई झाली, या ठेवीदारांचं कधी न भरून येणार असं नुकसान होणार आहे. ठेवीदारांना 1 रुपया पण मिळणार नाही. जर ह्या आरोपींनी तिरूर पोलीस स्टेशनकडून कलम 41 ह्याच्या खाली सवलत घेऊन आम्ही लोकांचे पैसे गोळा करण्यासाठी आम्हाला सवलत द्या, आम्हाला वेळ द्या, आम्ही पैसे गोळा करून लोकांचे भरून देऊ असं सांगितलेलं आहे. वास्तविक पाहता कलम 41 खाली सवलत घेऊन आरोपींनी त्याचा दुरुपयोग करायचा चालवला आहे व कशा प्रकारे आपल्याला ह्या कायदा